नमस्कार, आप देख रहे हैं खबरें उदय भारत। प्रहार जनशक्ति पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांति आंदोलन संस्था मेरा भाईंद्र शहर में धमनी फाउंडेशन या सामाजिक संस्था संयुक्त के सहयोग से 23 जून 2024 को हनुमान मंदिर, पहाड़ दिव्यांग क्रांति कार्यालय, गोल्डन नेस्ट भाईंद्र में भव्य रक्तदान शिबिर आयोजन संपन्न हुआ। तर बच्चूकडून आमची शुभेच्छाची गरज नाही, बोलवत मी विचारणार साहेब आम्हालाही शुभेच्छा द्या आणि काहीतरी मार्गदर्शन करा जेणेकरून तुमच्यासारखं काम आम्ही पण करू शकू। मला हायली रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल, आणि जे काय करतात ते बिनधास्त करतात आणि जे लोकांचं भलं असेल तेवढंच करतात। बाकीच्या दबावाखाली ते येत नाही, ते त्यांचे गुण आहे आणि आज तुम्ही सगळे त्यांचे कार्य करतात। एवढाच जोमानी खूप छान असे इथे रक्तदान शिबिर लावली आहे आणि मला कळालं की सगळे दिव्यांगांनी येऊन रक्तदान केलं आणि कोणाचीही मदत न घेता हे रक्तदान शिबिर करायचंय। म्हणजे कसं आहे का तुम्हाला देवानी, आम्ही दयाची नजरेने बघू पण तुमचे हौसले बुलंद आहे आणि खूप छान असे तुम्ही सगळे काम करतात। आणि आमचे काजलताई त्यांना पुढाकार घेऊन हे सगळे दरवेळी भांडतही असतात माझ्याशी की बाबा असं करायचं तसं, पण भांडण हे बाकी सगळ्यांच्या भल्यासाठी असते म्हणून मला कधीच त्यांचं भांडण वाईट वाटलं नाही का त्यांचं सांगणं वाईट वाटलं नाही। पण नक्कीच आमच्याशी ही होणार तेवढी मदत नक्कीच आम्ही दिव्यांगांना करू आणि परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा। एक अजून देवानी अशी एक ठेवलं आहे, आपली मोनोपोली सांगू शकते की तुम्ही अजूनपर्यंत लॅबोरेटरी तुम्ही बनवायला सक्षम झालेले नाही आहे। तुम्ही पेसमेकर बनवलं, तुम्ही चंद्रापर्यंत नाही सूरजपर्यंत पोहोचले, पण रक्त बनवू शकत नाही। म्हणजेच ते देवाची अशी गिफ्ट आहे जे तुम्ही जेवढी वाटेल तेवढी तुमच्याकडेही तेवढीच राहणार, प्लस लोकांनाही त्याचा भला होणार आणि जे जीव वाचवायचं जे पुण्य आहे ते तुम्हाला भेटणार। आणि ते देवाला फक्त मनुष्याला मुभा दिली आहे का तुम्ही कुणाचा जीव वाचवू शकतात रक्तदान करून, बाकी कुणाचा रक्त आपण घेऊ शकत नाही। म्हणून आज तुमच्या मार्फत सांगणार की भरभरून रक्तदान करा, जीव वाचवाल आणि तुमच्याकडून काहीच जात नाही। तुमचा रक्त थोडेच दिवसात परत तुमचा रक्त तेवढाच होते, तर एवढं छान दान का करू नये, म्हणून या आणि रक्तदान करा। युवकांना पहिले सांगणार की त्यांना एक रुटीन मध्ये पण रक्तदान त्यांची सवय मध्ये टाका। म्हणजे त्यांची वय जेव्हा 21-22 होते तेव्हापासून जर त्यांनी सवय टाकली तर मी एक ओळखते, आमचे एक आता तर 50 वर्षे आहे, 60 वर्षे आहे, त्यांनी 300 पेक्षा जास्त वेळा मतदान केलं आहे आणि गर्वाने ते सांगतात बघा मी 300 वेळा जास्त वेळा मतदान केलं, म्हणजे 300 जीव त्यांनी वाचवले आहे, तेवढा मोठा पुण्य त्यांनी अर्जित केला आहे। युवकांनी जर त्यांची या एजमध्ये चालू केलं तर मला वाटतं त्यांच्या जीवनकाळ दरम्यान तर 400-500 वेळा ते रक्तदान करू शकतात आणि 400-500 जीव वाचवायचं पुण्य ते कमवू शकतात। त्यांनीही करावं आणि त्यांचे सगळे फ्रेंड्सलाही सांगावं की रक्तदान महादान। प्रहार जनशक्ती पक्ष यांनी पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आपले बच्चू भाऊ आमचे हृदय सम्राट यांनी आम्हाला सांगितलं की 31 मे ते 26 जून पर्यंत आपल्याला रक्तदान शिबिर पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून आयोजित करायचं आहे आणि सध्या मतदान पेट्या तर भरल्या, रक्तपेढ्या खाली झाल्या आहेत, तर आपण रक्तपेढ्या भरून काढूया असं भाऊंनी आव्हान केलं। त्याप्रमाणे भाऊंच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे आणि धमनी फाउंडेशन यांची सहकार्याने आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सगळ्यांचं खूपच मीरा भाईंदर रहिवाशांचा चांगला रिस्पॉन्स आहे, त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य करतायत। भाऊंवर मोठा विश्वास आहे त्यांचा आणि आज माझे दिव्यांग सुद्धा या रक्तदान शिबिरमध्ये रक्त द्यायला तयार आहेत भाऊंच्या आदेशाचं पालन करायला। म्हणून मी भाऊंचे तर खूप खूप आभार मानते, परत धमनी फाउंडेशन चे सगळ्या टीमचे मी आभार मानते, प्लस आपले राजीव गांधी ब्लड कॅम्प आहे त्यांनी आपल्याला सहकार्य संपूर्णपणे केलेलं आहे, त्यांचे मी आभार मानते। आणि खरंच मला खूप अभिमान वाटते की मी प्रत्येक वेळेला आंदोलनच करत असते, पण रक्तदान शिबिर मी फर्स्ट टाइम करते आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे। थँक्यू।